तर अंतिम सामन्याला येथे सुरुवात केली जाणार आहे. मी पंचांना पुन्हा एकदा विनंती करतोय, प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्या. विकी स्पोर्ट्स कुकसे वर्सेस चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे. वाशिरे संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वाशिरे संघाची सर्व खेळाडू तुम्ही पाहू शकाल. महेंद्रनं जी बॅटिंग केलेली आहे आरेची या स्पर्धेमध्ये, विशेषतः मागच्या मॅचमध्ये, जबाबदारीची खऱ्या अर्थानं जाणीव असलेला खेळाडू मी म्हणेन. आणि सर्वात जबड्याला दुखापत असून तो वेस्ट इंडिज समोर खेळला. माल्कम मार्शलच्या डाव्या हाताला दुखापत असून तो खेळला. म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळाडू हे रोल मॉडेल्स असतात आणि महेंद्र मागे डेफिनेटली एक रोल मॉडेल आहे. तर पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण वळूयात. रुपेशजी पाटील यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते पप्पूजी रणधवी यांना आपण सन्मानित करायचं आहे. पाहुण्यांचा पाहुणचार, आदरातिथ्य, अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेमध्ये देखील केलं जात आहे. त्यानंतर आमच्या सन्मानमूर्ती असतील राकेशजी शिरसाट, हँडसम पर्सनॅलिटी, आणि काय जबरदस्त क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे या पडगा विभागामध्ये. विशेषतः आदित्य स्पोर्ट्स पडगासाठी एक काळ त्यांनी गाजवला आहे. त्यांची मुलाची उपस्थिती आम्हाला लाभते. त्यांचा देखील सन्मान रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचप्रमाणे मनीषजी गायकवाड देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पाहुण्यांचा मान सन्मान, खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं राहिलं आहे. फक्त खेळाडूंचा खेळ चर्चेचा विषय राहिलेला नाही आहे, तर जी क्लॅरिटी आणि क्वालिटी GTCनं दिलेली आहे ती देखील कौतुकास्पद आहे. नाही, डेफिनेटली ग्लोबल टेनिस क्रिकेट आणि त्यांचा जो टेलिकास्ट आहे ते पण ग्लोबल आहे. म्हणजे लोकल टू ग्लोबल अशी जी गरुड झेप त्यांनी घेतली आहे. स्थानिक स्पर्धेतून सुरुवात झाली आणि आज GTC जे आहे घरोघरी पोचलेलं आहे. आणि खास करून ठाणे जिल्ह्यामध्ये GTCचं खूप मोठं काम आहे. तर गुड लक टू GTC अँड एंटायर टेक्निकल टीम, एडिटिंग टीम, मिक्सिंग टीम, कॅमेरा टीम यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत. सुरुवात होती आहे अंतिम सामन्याची. तर पहिल्या षटकाला सुरुवात होते. हिरामन, बंटी आणि बबलू, तीच जोडी, जोड गोळीचा आदरयुक्त दरार. पहिला चेंडू स्वीप आणि चेंडू झाला फरार. 4 धावा. बंटीने लागोपाठ 3 वेळा पहिल्या चेंडूवर चौकार मारत आपलं खातं उघडलंय. म्हणजे बंटीला एक गोष्ट माहीत आहे की झिरो बॅलन्स अकाउंट ठेवायचं नाही, त्यात पैसे जमा करायचे आणि अकाउंट उघडायचं. धावांचं पण तसंच आहे. 4 धावा. चांगला फटका यावेळेला, बॅट स्वाईप केली आहे. मागच्या वेळेला लवकर बाद झालेला, यावेळेला नक्की करून आलाय, गुडघ्याला बाशिंग बांधून आलाय की ह्या वेळेला मी जिंकूनच दाखवणार. आणि धावसंख्या होती यदि 5. जिस तरह से चौके के साथ लगातार हर मैच में हम देख रहे हैं, आज खाता खोल रहे हैं बंटी. वीरेंद्र सहवाग की यादें ताज़ा कर दी उन्होंने. 2011 के विश्व कप में कौन भूल सकता है उनका प्रदर्शन, जिस तरह से आक्रामक शुरुआत किया करते थे, पहली गेंद पर चौका लगाकर. कदमों का इस्तेमाल, गेंद हवा में है, कैच का मौका, जी नहीं, फील्डर थोड़े दूर रह गए. किस्मत वाले हैं बबलू. सामने खेलने का प्रयास था लेकिन थोड़ा सा लीडिंग एज लगा था. गेंद बल्ले के थोड़ी बाहरी हिस्से पर लगी, फिर कवर्स के ऊपर से निकल गई थी. 2 रन मिले. मुझे ऐसा लगता है कि यशराज फिल्म्स अगर बंटी और बबली का सेकंड वर्जन बनाएंगे तो बबली नाम निकाल देंगे. बंटी एंड बबलू, मुझे ऐसा लग रहा है ये ऐसी जोड़ी है जो तहलका मचा चुकी है भिवंडी में. 5 ओवर का मुकाबला, बहुत शालीन अंदाज में ड्राइव किया था लेकिन उतनी ही बेहतर फील्डिंग वहां पर हितेश द्वारा. और स्कोर अभी भी रुका हुआ है वहां पर 7 पर. धावसंख्या झाली 7 आणि दोन्ही फलंदाज निभावत आहेत एकमेकांचा साथ. डिजिटल स्कोरिंगला थोडा वेळ जातोय इंटरनेटमुळे.
2 पावलं पुढे सरसावत मारलेला हा फटका, निर्जन क्षेत्रातून जाणारा हा चेंडू आणि हा दणदणीत चौकार. बबलू के बल्ले से कदमों का सही इस्तेमाल, थोड़ा सा अपने आप को रूम भी दिया लेकिन बिल्कुल सामने खिलाया उन्होंने सीधे बल्ले से. पावर प्ले का फायदा उठाते हुए, डीप में खिलाड़ी भी है वहां पर लेकिन उनसे थोड़ा दूर खेला और लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. जबरदस्त बदल आली ते पाहण्यासारखं आपल्या घरच्या मैदानावर. बबलू परत एकदा पुढे आला, धावायची गरज पडणार नाहीये. काय जबरदस्त मखमली आणि मुलायमी असा हा फटका आणि झणझणीत चौकार. क्या कमाल की शुरुआत की है बबलू पाटिल ने, और ये स्ट्रोक तो मुझे लगता है कि पिछले शॉट से भी बेहतर था. पिक्चर परफेक्ट, बिल्कुल गेंद की पिच तक पहुंचे, इनसाइड आउट खेला और इनफील्ड के ऊपर से 4 रनों के लिए. अंतिम सामन्याला जशी धडाकेबाज सुरुवात झाली पाहिजे तशी धडाकेबाज सुरुवात केलेली आहे. ते म्हणजेच विकी स्पोर्ट्स कुकसे, कैलास वासी विकी स्मृती स्टँड तुम्ही बघत आहात. रुपेश दुधारामजी पाटील 7 जानेवारी 2022ला त्या स्टँडचं उद्घाटन झालं आणि विकीच्या आठवणींना उजाळा. विकी सदैव आपल्या हृदयामध्ये राहील. वी लव यू विकी, वी मिस यू विकी. धावसंख्या 15. पहले ओवर में 3 चौके, चौके के साथ ओवर की शुरुआत भी हुई और खात्मा भी हुआ. हीरामन ज़्यादा प्रभाव नहीं छोड़ पाए, उनको सेटल ही नहीं होने दिया. कदमों का जिस तरह से इस्तेमाल बबलू ने किया है, बिल्कुल ब्रेंडन मैकलम जैसे कदमों का इस्तेमाल करते थे मध्यम गति के तेज़ बॉलर्स के विरुद्ध या फिर तेज़ बॉलर्स के विरुद्ध भी, उसी तरह का कदमों का इस्तेमाल यहाँ पर बबलू ने दिखाया है. और जब नहीं चल रहे थे हवा के झोंके तब उन्होंने मारे हैं 3 चौके, ये बड़ी बात है. तर धावसंख्या झाली आहे 15. बंटी आणि बबलू आणि नवीन षटक घेऊन येत आहेत आता जयेश शेलार. 2दा लागोपाठ सामनावीर झालाय. सामनावीरची हॅट्रिक करेल का? यावेळेला सरळ सोपा झेल, मात्र हातातनं सुटला. रितेशच्या अपेक्षाच नव्हती. जयेश स्वतःवर नाराज आहे, खेळाडूवर नाराज आहे. खूप मेहनत करून एक गोलंदाज चांगला चेंडू टाकतो. याचा अर्थ असा आहे, घरी आई बहीण बायको आपल्यासाठी जेवण बनवते आणि आपण सांगतो आज पोट भरलंय. यावेळेला चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, एकाच ॲक्शनमध्ये चेंडू थांबवायचा प्रयत्न, चौकार नक्की थांबवलाय परंतु वेगाने ही धावसंख्या पूर्ण करतायत दोन्ही बंधू. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकती, आता 18 वर पोचती है. जो कैच ड्रॉप हुआ है बहुत ही सरल अवसर था, मैं समझता हूँ मिड विकेट क्षेत्र में. एक युवा खिलाड़ी थे वहाँ पर रितेश, और इतना बड़ा आप मैच खेलते हो, इतनी बड़ी प्रतियोगिता, उसका फाइनल मैच, कैचेस कैसे ड्रॉप कर सकते हो आप? जय शेलार हायबँडकडून हा मस्त ग्राउंड शॉटचा फटका. धावबादची शक्यता नाकारता येत नाही आणि हो, कदाचित याच पद्धतीने तो बाद झाला असता. छूटा था वो, ज़्यादा महंगा नहीं पड़ा और ज़्यादा कुछ सुनना भी नहीं पड़ेगा रितेश को. उन्होंने ही रन आउट किया है वहाँ पर बंटी को. और पहले विकेट का पतन 18 पर गिरा है ये पहला विकेट विकी स्पोर्ट्स कुकसे का. बंटी पे असं म्हणतात ना, जिंकण्याचे डोहळे लावतो डोक्यास टाळे. म्हणजे त्याच पद्धतीचं बंटीला वाटलं काम झालंय. आणि खरं म्हटलं तर मी तुम्हाला भावंडांविषयीच विचारणार होतो, कारण लहानपणी दोघांच्या आठवणी असतील एकमेकांसोबत, एकमेकांविरुद्ध खेळण्याच्या. मात्र यावेळेला संवाद नव्हता, कॉल नव्हता. नो येस, नो नो, नो वेट, आणि म्हणून हे नुकसान झालंय. शेलार यांचा हाफ ट्रॅकर चेंडू अगदी आरामात ॲटिस मारला या चेंडूला.
वाईडिश स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय 6 धावांसाठी हा लांब लचक षटकार. है कि बबलू सेमीफाइनल के अपनी पारी को आगे बढ़ा रहे हैं. 49 रनों की दुआदार पारी उन्होंने खेली थी सेमीफाइनल मैच में. छोटी गेंद थी, बहुत अच्छे पोजीशन में आते हुए स्विवल करते हुए गेंद को पुल किया और लाजवाब टाइमिंग. पहला सिक्सर इस फाइनल मैच का. आणि योग्य वेळी आलाय, गडी बाद झालाय हे अगदी विसरून गेलेत. यावेळेला सुद्धा बबलूने कमिटमेंट दिलंय, बंटी तुझ्या धावा मी काढेन. हळूवार पद्धतीचा हा चेंडू बघायचा, मात्र वाईड दिला जातोय. बघा लेंथ एवढी छान असून लाईननी धोका दिल्या कारणाने हा चेंडू वाईड दिला जातोय. गति में थोड़ा परिवर्तन किया गया था लेकिन दिशा से भटक गए वहाँ पर जयेश. आज के सबसे सफल बॉलर है, फिर से धीमा डाला और फिर से वाइड है. वाईड चेंडू हे मागणे ठरतील. अंतिम सामना आहे, त्याचं गांभीर्य लक्षात ठेवत जय शिलारकडनं चांगले चेंडू अपेक्षित आहेत. एक कोण बनवायचा प्रयत्न करतो, एक अँगल, मात्र तो अँगल त्यांना मिळत नाही. या वेळेला तुटून पडलाय आणि याच बरोबर जातोय अजून एक झकास षटकार. बबलू के बैटिंग की खासियत यही रही है, वो विपक्षी टीम के जो मुख्य बॉलर्स होते हैं उन पर ही अटैक करते हैं शुरुआत में ही और पूरी तरह से हावी होकर खेलते हैं. बहुत ही बढ़िया बैटिंग. ये दूसरा सिक्सर बबलू के बल्ले से. जयेश की गेंदबाजी आज के पहले 2 मैचेस में लाजवाब रही है लेकिन इस मैच में काफ़ी महंगे साबित हुए हैं. 32 रनों पर रन संख्या पहुंची है. अभी भी एक गेंद शेष है इस ओवर में. म्हणजे बबलूची बॅटिंग जर बघायची असेल तर मला असं वाटतं लोक 5-10 मिनिटासाठी आपला लॅपटॉप बंद करतील. शाळेची मुलं जरा एखादा धडा नंतर आपण शिकू. आली लहर केला कहर अशी फलंदाजी. फुलर लेनचा चेंडू द्रुत गतीचा आणि याचबरोबर षटक संपतंय. जयेश स्वतःवर नाराज आहे कारण त्याने काही स्वैर मारा केला. 2 षटकं 32 धावा, 1 गडी बाद, सरासरी 16. पावर प्ले का पूरा लाभ उठाया गया है बबलू पाटिल द्वारा. बंटी आउट हुए हैं, 8 रनों का योगदान उन्होंने दिया अपनी टीम के लिए. रनआउट का शिकार हुए हैं तो गेंदबाजों को सफलता नहीं मिली है. हीरामन ने पहला ओवर किया था 32 पर 1 पावर प्ले के बाद. 5 ओवर का ये फाइनल मुकाबला और इसी रफ्तार से आगे भी जाना चाहेंगे मेरे ख्याल से कुक से बल्लेबाज. और ये रन रेट कायम रहता है आखिर तक तो 80 रन 5 ओवर्स में बहुत बड़ा स्कोर रहेगा. मुझे एक फाइनल मैच याद आता है इसी मैदान पर, धनेश ट्रॉफी का वो फाइनल मुकाबला था जहां पर 80 रन फाइनल मैच में बनाए गए थे नानकर टीम द्वारा. मोरेश्वर सुतार और मयूर दलवी की वो पार्टनरशिप थी पहले विकेट के लिए बीसीसी बोरिवली के विरुद्ध और काफ़ी आसानी से वो फाइनल मैच उन्होंने जीता भी था. नक्कीच या काही जुन्या आठवणींना उजाळा अजय घरत यांच्या मार्फत आपल्याला मिळतोय. आज योगेश पाटील आणि अजय घरत आमचे हे 2 मित्र यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात. षटकं संपतायत. 2 धावा झालेत, 32, सरासरी 16 आणि नवीन षटक घेऊन आता ऋषभ येतोय. ऋषभवर मोठी जबाबदारी. महेंद्र मागे ऋषभला आजमावतायत. या वेळेला पुलचा फटका फसलाय आणि फलंदाज जो आहे तो बाद होऊन परततोय. महेश आणि अगदी एखादा पाहुण्या कलाकार सारखा आला गेला आणि बाद झाला. ना खरंच म्हणजे हे गाणं मला खूप आवडते. तोफाचं चौका चौका चौका
आया आया आया. तसं चौकार आणि षटकार येत होते, मात्र शांत ठेवलंय महेश यानानी. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे शुभम. देखिए किशोर दा की आवाज़ और लता दीदी की आवाज़ या फिर आशा दीदी की आवाज़, कोई भी गाना उठा लो आप, पसंद आएगा ही. शुभम ने लॉफ्ट कर दिया है, झन्नाटेदार शॉट, 6 रन. का फटका मारलाय शुभम याने, अगदी डगआउट मधूनच सेट होऊन आलेला आहे की काय. काय फटका मारलाय शुभम यांनी. आणि आपला डीजे आता आपल्याला आपला डीजे आतापर्यंत मराठमोळी गाणे वाजवत होता, आता आपल्याला असं वाटतं जणू काय तो आपल्याला एखाद्या रिसॉर्टमध्ये घेऊन गेलाय. कमाल और धमाल है इस समय 7 स्टार टीम में. इस बार टपेज है, गेंद हवा में, लेकिन शॉट फाइनल के ऊपर से कम 2 रन लेना चाहेंगे बल्लेबाज. जी हाँ, आसानी के साथ 2 रन पूरे. हालांकि इस बार स्ट्रोक में वो आत्मविश्वास नहीं था जो पहले स्ट्रोक में था. और अच्छी वापसी गेंदबाज की, शॉर्ट बॉल से यहाँ पर बैट्समैन को टेस्ट करने की कोशिश थी. अच्छा बाउंस भी मिला था. नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बबलू बरोबर फलंदाजी करतोय म्हणून आपोआप आत्मविश्वास सुद्धा वाढणार त्याचा. बढ़िया शॉट, इस बार गेंद रुकने वाली नहीं है. लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर निकाला है 6 रनों के लिए. शुभम बहुत ही खतरनाक नजर आते हुए. सुद्धा शुभमचा त्या मोठ्या फटक्याचं, आणि शुभमने दाखवून दिलं की आतापर्यंत तुम्ही ऐकलं सत्यम शिवम सुंदरम, आता त्यात नाव जोडा शुभम. 46 धावा, 2 बाद, तृतीय षटक. बहुत बड़े स्कोर की तरफ अग्रेसर है इस फाइनल मैच में विकी स्पोर्ट्स कुक से. 46 रन 2 विकेटों के नुकसान पर टॉस हार कर पहले बल्लेबाजी करते हुए, और केवल तीसरे ओवर का खेल चल रहा है. बेहतर लंबाई की गेंद, मौका है यहाँ पर रन आउट का, और गेंदबाज ने सही कार्य किया. स्टंप्स बिखेरे, बैट्समैन आउट. अच्छा कि कहीं ना कहीं जरूरत तो नहीं थी, और अंपायर ने हालांकि तीसरे अंपायर की अब मदद ली है, तो देखना है तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है. ना अजय, एक गोष्ट तू बघशील, नीड फॉर रन्स अँड ग्रीड फॉर रन्स, धावांची गरज आणि धावांचा लालच ह्यांच्यामध्ये एक मोठा फरक आहे. एवढे धावा, खोऱ्याने धावा निघत आहेत, आणि हा अंतिम सामना आहे. इथे जर चांगला स्कोअर उभा केला तर आपण विपक्षी टीमवर हावी होऊ शकतो. मात्र हे माहीत असताना सुद्धा ती घिसडगाई चांगलीच नडलेली आहे असं वाटतंय, आणि फलंदाज बाद आहे. तर चांगलं खेळणारा वामन मूर्ती हा शुभम बाद होऊन परततोय, आणि परत एकदा एकाकी झुंजसाठी सज्ज आहे, तो म्हणजे बबलू पाटील. दरम्यान या ठिकाणी कुकसे गावचे समाजसेवक रमेश आत्माराम पाटील, त्याचप्रमाणे पांडुरंगतल्या शेलार आणि बंधुगतल्या शेलार यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. तुमचं मी 7 स्टार ग्रुपच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नए बल्लेबाज क्रीज की तरफ बढ़ते हुए मयूर पाटिल. अच्छा दिन रहा है मयूर पाटिल के लिए, अच्छा टूर्नामेंट उनके लिए भी गुजरा है, और बबलू पाटिल भी बहुत अच्छे फॉर्म में, लेकिन यहाँ पर सफलता मिली है रनआउट के जरिए वाशेरे को. इस बार ओवर पिच गेंद लॉफ्ट कर दिया है सीधे बल्ले से, कमाल का स्ट्रोक, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद मैदान के बाहर. 6 रन. गडी बाद, 52 झालेत आता या षटकाराबरोबर. बघा अजय, कलात्मक फटके जे असतात ना, त्याला अफलातून टायमिंगची जोड मिळाली की असे
षटकारांचे रॉकेट तुम्हाला चहू दिशांनी उडायला मैदान मोकळं पडेल. अगदी आरामात त्याने तो फटका खेचला आणि मागच्या वेळी जर माझी अर्धशतक हुकली, यावेळेला मात्र मी अर्धशतक पूर्ण करून दाखवेल असा निर्धार करून उतरलाय मैदानामध्ये. तो म्हणजे बबलू. 9 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी आणि 3 बाद 52 आणि डगआउटची देहबोली छान वाटते. जी हाँ, स्वर्गीय लक्ष्मण नारायण पाटिल और स्वर्गीय यशवंत लक्ष्मण पाटिल, इनके नाम पर ये प्लेयर्स पेविलियन बनाया गया है. काफ़ी रिलैक्स है खिलाड़ी, जानते हैं कि टीम बहुत अच्छी स्थिति में है. बबलू पाटिल क्रीज पर डटे हुए हैं और ज़बरदस्त फॉर्म में नज़र आ रहे हैं. 9 गेंदों में 28 पर बबलू. मयूर ने अभी तक कोई गेंद नहीं खेली है. 3 ओवर्स के बाद 52 रन 3 विकेटों के नुकसान पर विकी स्पोर्ट्स कुक से वाशरे टीम के गेंदबाजों को वापसी करनी होगी. 2 ओवर का खेल अब पारी में शेष है और यहाँ से यदि 70 के अंदर भी रोकते हैं तो एक अच्छी वापसी कही जा सकती है. अगला मैच ऑल इंडिया ओपन का फाइनल देखना मत भूलिएगा. जानी स्पोर्ट्स वडपे उमर 11 और चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे रायगढ़ के बीच में. डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए हीरामन शिलार अपने दूसरे ओवर की, पहले ओवर में खर्चिले साबित हुए थे, उनका छोर बदला गया है. नाही, चांगली गोष्ट आहे. कारण महेंद्रने एक विचार केला की हिरामणला त्याने आता बोलवण्यामध्ये काही हरकत नाही, बघूया. तर त्याने हा एक डाव खेळला आहे, बघूया कितपत यशस्वी ठरतोय. कारण बॉलिंग ऑप्शन्स लिमिटेड आहे, त्याच्याकडे एक षटक त्यालासुद्धा टाकावं लागणार आहे. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवता हिरामणला आपण समोरच्या एंडनी बोलूया आणि प्रयत्न करूया. सेमीफाइनल मैच में जयेश ने 2 ओवर्स किए थे, लेकिन जयेश भी काफ़ी खर्चिले साबित हुए. अपने पहले ओवर में 17 रन खर्च किए उन्होंने. फुल लेंथ गेंद उठाकर खेला है, फील्डर है डीप में, डीप स्क्वेरिश मिड विकेट पर सिर्फ 1 ही रन मिलेगा. खेल को थोड़ा धीमा करने की कोशिश में है गेंदबाज, लेकिन बबलू पाटिल को क्या वो रोक पाएंगे, ये देखने वाली बात होगी. नाही, नक्कीच गोलंदाजाचा कर्दन काळ ठरला आहे. गोलंदाजांना आळोखे पिळोखे देत फटके त्याने या स्पर्धेमध्ये मारलेत आणि हे नक्की वाखाणणे योग्य गोष्ट आहे बबलू पाटिल विषयी. 3 छक्के और 2 चौके लगा चुके हैं अपनी पारी में अभी तक बबलू पाटिल. स्ट्राइक रेट उनका 300 के भी ऊपर है इस समय. ओह, ये चौथा होगा. जी हाँ, ये चौथा सिक्सर बबलू पाटिल के बल्ले से. थोड़ी सी शॉर्ट गेंद थी और काफ़ी समय था उनके पास शॉट खेलने के लिए. कमाल के बल्लेबाज है, ऐसे लगता है थोड़ा ज़्यादा वक्त है इनके पास स्ट्रोक्स खेलने के लिए. नाही, नक्की मानलं पाहिजे. आणि त्याचा जो क्रिकेट आहे ना, वेट अँड वॉचवाला आहे, त्याचा स्ट्रोक सिलेक्शन आहे, तो प्रत्येक चेंडूला मैदानाचा बाहेर मारण्यासाठी प्रयत्न करत नाही. मात्र त्याला माहीत आहे कुठल्या चेंडूला आरामशीर खेळायचा आहे, एक धाव घ्यायची आणि कुठल्या चेंडूवर तुटून पडायचं आहे. ह्याला म्हणतात काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. अशी फलंदाजी सध्या करतोय तो म्हणजे बबलू. 10 चेंडूमध्ये 34 धावा. सेमीफाइनल में 49 पर रनआउट हुए थे, लेकिन लगता है कि इस फाइनल मैच में अर्धशतक पूरा कर लेंगे. अभी भी 9 गेंदें पारी में शेष है. स्वर्गीय विकी स्मृति स्टैंड, जहां पर दर्शक ऐसे लगता है कि किसी अंतर्राष्ट्रीय स्टेडियम में बैठकर मैच का मज़ा ले रहे हैं. बहुत ही ज़बरदस्त स्टैंड्स बनाए गए यहाँ पर कुक्से में. उल्टा शॉट खेला है, फुल पर लेकर गेंद को गैप में निकाल दिया है. बैकवर्ड ऑफ पॉइंट, नहीं रुकेगी गेंद. 4 रन. जबरदस्त फलंदाजी, म्हणजे याच्यापेक्षा चांगलं काही होऊच शकत नाही. अंतिम सामन्यामध्ये इंग्रजीमध्ये म्हणा रायझिंग टू दी ओकेशन. बिग प्लेयर्स दे प्ले इन बिग मॅच. आणि मोठ्या सामन्यातला हा मोठा खेळाडू दाखवून देतोय की मी आपल्या संघासाठी काहीही करू शकतो. माझी फलंदाजीचा क्रेज काल पण, आज पण आणि उद्या पण, कुकसेवासी तुमच्यासाठी काय पण. ना सिर्फ इस टूर्नामेंट में अच्छा खेल पेश कर रहे हैं कल्पेश उर्फ बबलू, बल्कि उन्होंने TDPL में भी अच्छी बैटिंग की थी. इस बार स्विंग एंड मिस, इस बार कहीं ना कहीं थोड़ा सा शेप गवाया अपना. बहुत ज़्यादा ज़ोर से खेलने का प्रयास किया था, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी. अच्छी गेंद थी ये, लेग कटर. टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटती हुई हीरामन शिलार की गेंद. स्कोर इस समय 63 रन 3 विकेटों के नुकसान पर. विकी स्पोर्ट्स कुक से और चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे के बीच में
ये ग्रामीण का फाइनल मुकाबला 7 स्टार ट्रॉफी 2022 में। गेंद के लाइन के अंदर आए और फाइन खेल दिया है। 4 रन मिलेंगे यहाँ पर बबलू को। बबलू अब पहुंच गए हैं 42 पर। ज्या वेगाने तो फटके मारतोय, मला असं कधी कधी असं वाटतंय की एखादा ईमेल मी तुला पाठवावा आणि तो तुझ्याकडे पोचावा, त्या अगोदर त्याचा तो चौकार आणि षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर पोचावा. म्हणजे 4 षटकांमध्ये 67 धावा आणि बबलू खेळतोय 13 चेंडू 42 धावा. और उसमें से केवल 2 रन उन्होंने दौड़ कर लिए हैं। बाकी के 40 रन चौको छक्कों में ही बनाए हैं बबलू पाटिल ने। चौको छक्कों में डील कर रहे हैं, चौको छक्कों के व्यापारी बन गए इस समय बबलू पाटिल. आणि जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन, म्हणजे संघाला चॅम्पियनशिप जिंकून देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन विजयाचा पहिलं तीर गाठेपर्यंत तो मेहनत करणारा खेळाडू आहे. 13-42 कुठल्याही क्रिकेटमध्ये अजय, इट्स फॅन्टास्टिक. और सबसे बड़ी बात हरिजय आप देखोगे तो उनके बल्लेबाजी की ये है कि ना सिर्फ वो गेंदों की लेंथ लाइन को अच्छे से पढ़ते हैं, बल्कि दिमाग को भी पढ़ लेते हैं गेंदबाज के कि अब आगे क्या आने वाला है. पहले ही तैयार रहते हैं शॉट्स के लिए. जैसे स्विच इट भी खेला उन्होंने, वो भी सफाई से खेला था. और पुल हुक शॉट्स बहुत ही उम्दा खेले हैं. कदमों का अच्छा इस्तेमाल किया है. महेंद्र आए गेंदबाजी के लिए, उनकी पहली गेंद को हुक कर दिया है मयूर ने. पीछे फील्डर नहीं है बाउंड्री पर. 4 रन. फलंदाजीचं सौंदर्य या सामन्यामध्ये नक्की बघायला मिळते. दरम्यान या ठिकाणी शुभागमन दिलेले आहेत भुईरगावचे उद्योजक सन्माननीय दयानंद भुईर आणि त्याच्या सोबतीला आहेत भगीरथजी भुईर. या दोन्ही मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक और बाउंड्री. गेंदबाज काफ़ी निराश है महेंद्र मागे अपने फील्डर के फील्डिंग एफर्ट से. उनके मुताबिक ये गेंद रुकनी चाहिए थी. इस बार मिडल तो नहीं कर पाए थे बैट्समैन, बल्ले के अंदर लगी थी, लेकिन आउटफील्ड तेज है और डीप में जो खिलाड़ी है वो पहुंच नहीं पाए. 4 रन. दरम्यान आपण ज्या मान्यवरांची आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत होतो, भिवंडी तालुका असेल, शहापूर तालुका असेल किंवा मुरबाड तालुका असेल, ते शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत सन्माननीय विष्णुदादा चंदे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. तुमचं 7 स्टार ग्रुपच्या वतीने 7 स्टार ट्रॉफी 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट असा हा झेल टिपला गेला आणि मयूर बाद झालाय. रितेश द्वारा ये बहुत ही फैंटास्टिक कैच. पिछली गेंद पर महेंद्र थोड़े निराश थे, नाराज थे उन पर कि वो बाउंड्री रोक नहीं पाए थे, लेकिन ये क्या कमाल का एफर्ट है, क्या ज़बरदस्त कैच लपका है अपनी बाई तरफ दौड़ते हुए. ये देखिए विष्णु दादा चंदे साहब को आप देख सकते हो, जो अभी अभी यहाँ पर पधारे हैं. उनका हार्दिक स्वागत है. नाही, जबरदस्त. मात्र या स्पर्धेमध्ये एक फलंदाज म्हणजे ज्याने ठसा उमटवलाय तो डेफिनेटली कल्पेश म्हणजेच बबलू. म्हणजे असं वाटतं की धावांची टाकसाळच उघडली आहे त्यांनी, एकामागे एक. जशी भारतीय मिंटमधून शिक्के किंवा नोटा येत असतात तसं या बबलूच्या बॅटमधून धावा निघत आहेत आणि निघतच आहेत. स्कोर इस समय 75. 4 विकेटों के नुकसान पर. मेहमानों का तांता अब लगा हुआ है मंच पर, और भी ज़्यादा मेहमान आएंगे. फाइनल मैच चल रहा है. चेतन ने आते ही स्विंग किया है, लेकिन टॉपेज लगा है. एक और लाजवाब कैच. इस बार हिरामन शेलार गेंद के नीचे थे. अद्भुत कैच. पंच्याहत्तर धावा 5 गडी बाद. शेवटच्या षटकात मात्र धावा काढत असताना कुठेतरी पंचायत झाली आहे, कारण बबलू स्ट्राईकपासून लांब आहे आणि दुसऱ्या टोकाला
खेळाडू येत आहेत परंतु हे एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. जर 75वर डाव संपला तर अतिउत्तम मानलं जाईल वाशिरेसाठी. जी बिल्कुल, और 75-80 जो स्कोर है 5 ओवर में 6 की क्षमता वाशिरे के बल्लेबाजों में भी है. हैट्रिक पर है इस समय गेंदबाज महेंद्र माघे. पहली 2 गेंदों पर 2 चौके लगे इस ओवर में, लेकिन उसके बाद लगातार 2 विकेटों का पतन. नए बैट्समैन आए हैं करण शेलार. इनके नाम भी एक बहुत बड़ा कीर्तिमान है इस मैदान पर. गेंद हवा में है, फील्डर है वहां पर, एक और कैच और इसके साथ ही फाइनल मैच में हैट्रिक महेंद्र माघे के खाते में. संघनायक दाखवून देतोय की कॅप्टन संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू असला पाहिजे आणि अगदी त्याने आपल्या संघाला बांधून ठेवलं आहे. बघा, नेतृत्व कल्पनाशून्य होऊन चालत नाही. जेव्हा बाकीचे सर्व गोलंदाज गडी बाद करू शकले नाही त्यावेळेला तो आला, त्याने चेंडू टाकले आणि त्यांनी हॅट्रिक घेतली. मैं करण की चर्चा करने वाला था. उनके नाम बड़ा रिकॉर्ड है, 3 गेंदों में 1 रन फाइनल मैच में उन्होंने डिफेंड किया था इसी मैदान पर. उनके सामने टीम थी देवा टावरे की, जो टीम है पूर्णा टीम थी. चेजिंग कंपलसरी था, 3 गेंद में 1 रन चाहिए था. उन्होंने हैट्रिक ली थी, लेकिन इस बार हैट्रिक गेंद पर वो आउट हुए हैं फाइनल मैच में. आखिरी गेंद सामना करेंगे नए बैट्समैन आकाश. स्टांस चेंज किया, स्विच हिट करने का प्रयास, लेकिन ज़्यादा सफलता मिली नहीं. सिर्फ 1 रन अंतिम गेंद पर, और इसके साथ ही विकी स्पोर्ट्स कुक से टीम की पारी समाप्त होती हुई इस फाइनल मुकाबले में. अच्छा स्कोर बनाया गया है, 6 विकेटों के नुकसान पर 76 रन. यह है उनका अंतिम स्कोर, और चैंपियन बनने के लिए इस 7 स्टार ट्रॉफी 2022 में 5 ओवर्स में 77 रन बनाने होंगे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे को. अगला मैच ऑल इंडिया ओपन का फाइनल मुकाबला, देखना मत भूलिएगा. अब आइए चलते हैं योगी पाटिल के पास. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका. यानंतर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधील मेगा फायनलची मॅच पाहायला मिळणार आहे. संघ असतील चिरोबा स्पोर्ट वाशिरे रायगड विरुद्ध जानी स्पोर्ट वडपे. दोन्ही संघाचे कर्णधार जर या ठिकाणी आले असतील तर प्लीज विनंती करतो की आपण आयोजकांशी लगेचच तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आणि जानी स्पोर्ट वडपे संघाचे सर्वेसर्वा ग्रामपंचायत वडपेचे माजी सरपंच नवनाथजी सोंगाल उर्फ जानी जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्याचप्रमाणे चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाचे सर्वेसर्वा अर्थात विश्वासजी मागे इन ॲक्शनमध्ये आहेत, त्यांचा संघ ग्रामीण भागातून या ठिकाणी अंतिम सामना खेळतोय. तर आणखीच हा सामना समाप्त झाल्यानंतर आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहता 7 स्टार ग्रुपच्या वतीने 7 स्टार ट्रॉफी 2022 आणि या ओपन कॅटेगरीमधील दोन्ही संघनायकांना मी विनंती करतोय, जे आपले 11 खेळाडू इनमध्ये असणार आहेत प्लेइंग 11, तुम्हाला लिस्ट आमच्यापर्यंत पोचवायची आहे. उमर खान असतील एका बाजूने कर्णधार, आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर चिरोबा वाशिरे रायगड संघाचे योगेश पवार, या दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण 11 खेळाडूंची नावे आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. तर आपल्याकडे या मित्रांनो थोडासा वेळ आहे, तर काही सन्मान आहेत ते आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर आम्ही करणार आहोत. 7 स्टार ग्रुप अप्रतिम हा सोहळा तुम्ही मित्रांनो अनुभवता. भिवंडी तालुका, शहापूर तालुका आणि मुरबाड तालुका शिवसेनेचे संपर्क प्रमुख, त्याचप्रमाणे मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय विष्णुदादा शिंदे साहेबांचा या ठिकाणी हा भव्य सन्मान 7 स्टार ग्रुप यांच्या माध्यमातून केला जात आहे. रामजी ठाकरेंना विनंती असेल की आपण हा सन्मान करावा. उपदार मायची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करत आहोत. दादांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आणि नेहमीच पडक्या परिसरामध्ये मित्रांनो कुठलीही स्पर्धा असू द्या, दादांचं चांगलं योगदान नेहमीच लागत आलेलं आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहेत.
मी पुन्हा एकदा विनंती करतोय जानीसपूर वडपे संघाच्या कॅप्टनला आणि चिरोबा वाशेरे रायगड संघाच्या कॅप्टनला आपण आपली जी प्लेइंग 11 लिस्ट आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि चांगली बॅटिंग आपल्याला मित्रांनो मेगा फायनलच्या मॅचमध्ये विकी स्पोर्ट कुक्षी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि त्या धावांचा पाठलाग या ठिकाणी चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघ करेल की नाही. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्सकडे. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक ज्येष्ठ समालोचक व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सर आणि त्यांच्या सोबतीला आहेत अजय घरत. और दूसरी पारी की शुरुआत होने जा रही है. एक बार फिर से 7 स्टार ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत है. 7 स्टार टूर्नामेंट, 7 स्टार क्रिकेट, 7 स्टार हॉस्पिटैलिटी, 7 स्टार अरेंजमेंट्स. 7 नंबर का जो करिश्मा है वो भी ऐसा ही है. 7 सुर है, 7 समंदर है, 7 आसमान है और 7 सितारे हैं और 7 अजूबे है. और महेंद्र सिंह धोनी का जो नंबर 7 है, क्रिस्टियानो रोनाल्डो, इन्होंने 7 नंबर को अजरा अमर कर दिया. तो मुझे ऐसा लग रहा है कि 7 स्टार ट्रॉफी से जुड़ने का हमें मौका मिला है. ये हमारे जीवन का भी एक 7 स्टार अनुभव है. खऱ्या अर्थानं आपलं सौभाग्य आहे असंच म्हणावं लागणार आहे. हिरामण आणि त्याचे साथीदार अनिकेत खेळपट्टीवर. तो पहले ही बॉल पे हीरामन पिछले बार जल्दी आउट होते, लेकिन इस बार बढ़िया पंच लगा दिया और पावर प्ले में लगने वाला ये पहला हीरामन स्पेशल चौका. धोकादायक फटका होता. स्लोवर बॉलनं सुरुवात केली आहे मयूर पाटीलनं. मात्र वेट करत असताना चांगला स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. बॉल हवेत होता आणि फिल्डरनं पुरेपूर प्रयत्न केला झेल घेण्यासाठी. मात्र थोडासा फिल्डरच्या आवाक्या बाहेर बॉल आणि 4 धावा. मयूर की अगली बॉल इस बार ऑन साइड पर खेल दिया है. काफी दूर से ग्राउंड कवर करना पड़ेगा. 2 रन का मौका है, 2 को पूरा किया जाएगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रनों पर पहुंचा है. 6. आखिरी ओवर में महेंद्र मागे ने जो हैट्रिक लिया उसने थोड़ा सा वापसी के लिए अच्छा मौका दिया. और अजय, आप गौर करेंगे कि जब आप अच्छी बॉलिंग के साथ इनिंग खत्म करते हैं तो उसका जो पॉजिटिव इफेक्ट है वो बैटिंग में भी दिखता है. यस, मोमेंटम थोडं शिफ्ट झालेलं आहे शेवटच्या षटकामध्ये आणि त्याचा इथे फायदा आता फलंदाजीमध्ये उचलण्याचा प्रयत्न करतायत हिरामण. बहुत ही लाजवाब गेंद, थोड़ा धीमा रखा था मयूर. लगातार अपनी गेंदों को मिक्स कर रहे हैं, कभी ज़्यादा तेज, कभी थोड़ी स्लो, कभी एकदम स्लो. अलग अलग प्रकार के, जिस तरह फलों की टोकरी में अलग अलग फल होते हैं, फ्रूट बास्केट, वैसे फ्रूट सलाड बॉलिंग क्या वो कर पाएंगे. यहाँ पर 3 अलग अलग रफ्तार पे उन्होंने गेंद की है. इस बार भी केवल ड्रॉप किया था हवा में उस गेंद को. 1 रन पूरा किया. दूसरे की दौड़. अजय, मेरे ख्याल से विनिंग टोटल के लिए ये 2-2 रन भी उतने ही अहमियत रखते हैं. प्रत्येक धाव लाख मोलाची असणार आहे कारण ही फायनल मॅच आहे आणि तसंही क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धावेला फार महत्त्व असतं. 2 धावा घेतल्यामुळे काय झालंय की आता स्ट्राईक पुन्हा एकदा हिरामणकडेच असणार आहे आणि त्याचा जम थोडासा बसताना दिसतोय. 4 चेंडू आता त्याने फेस देखील केलेले आहेत. जेवढे जास्त चेंडू तो खेळेल तेवढा जास्त फायदा होण्याची दाट शक्यता आहे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीमला. इस बार उठा दिया. अब देखिए, इसको कहते हैं कड़क, लेकिन आउट हो गए. बिल्कुल बाउंड्री लाइन पर वो कड़क कैच के लिए तैयार थे फील्डर. कैप्टन ने स्वयं उस कैच को अंजाम दिया और लौटना होगा हीरामन को. आउट हुए हीरामन और टूट गए कई सैकड़ों मन. जबरदस्त कॅच सीमा रेषेलगत स्वतः कॅप्टन डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पंकज. फटका चांगला होता असं वाटलं देखील होतं आपल्याला की हा षटकार जाईल आणि त्यामुळेच तुमच्या तोंडातून कडक असा शब्द देखील आला होता. पण कुठेतरी थोडासा हवेच्या प्रवाहाच्या विरोधात हा फटका होता. त्याचा देखील फटका बसलाय वाशिरे टीमला. आणि याच दरम्यान आमचे मान्यवर आदरणीय विष्णुदादा चंदे
साहेब आमच्यातून रजा घेत असताना थँक्यू सो मच साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि 7 स्टार ट्रॉफी 2022ची आपण शोभा वाढवलीत, त्याबद्दल आयोजकांकडून आपले शतशः आभार. खूप खूप धन्यवाद विष्णू चंदे साहेब, आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि त्यांचं खूप मोलाचं सहकार्य देखील मिळालेलं आहे या स्पर्धेसाठी, तर पुन्हा एकदा त्यांचे आम्ही आभारी आहोत. पहिला गडी बाद झालाय 8 धावांवर हिरामनच्या रूपात. नवीन बॅटर महेंद्र मागे आता 1 डाऊन खेळण्यासाठी आलाय. देखिए महेंद्र इतना स्लो खेल सकते हैं, ये कल्पना करना भी कभी कभी मुझे ऐसा लग रहा है कि क्या ऐसा हो सकता है. दिए की बाती की तरह जलता है कभी कभी, और कभी फिर एटम बॉम्ब बन जाता है. लगभग 2200 से 2500 लोग इसको ऑनलाइन लाइव देख रहे हैं और स्कोर हो चला है 1 विकेट के नुकसान पर. 10 रन, 1 ओवर 10 रन, 1 विकेट. अजय, मेरे ख्याल से शुरुआत अच्छी हुई है. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी चांगली सुरुवात आहे. 10 धावा जास्त म्हणता येणार नाहीत, कारण टार्गेट फारच मोठं आहे. 5 ओव्हर्समध्ये 77 धावा चेज करायचे आहेत. 4 ओव्हर्समध्ये आता 67 बनवायचे आहेत. पण महेंद्र मागे, ज्याच्याकडे फार क्षमता आहे आणि त्याच्यावरच सर्वांच्या नजरा आता लागून राहिलेल्या आहेत. खूप जास्त संख्येनं व्ह्यूवर्स लाभलेले आहेत या स्पर्धेला GTC लाईव्हवर. जी एक सेमीफायनल मागची आपण पाहिली होती खालिंग संघाची आणि वाशिरे संघाची, त्या स्पर्धेमध्ये तर 4000पेक्षा जास्त व्ह्यूवर्स ॲट अ टाईम वॉच करत होते. आणि एवढे जास्त व्ह्यूवर्स पहिल्यांदाच पडगा ग्रामीणच्या कुठल्याही मॅचसाठी मला तरी पाहायला मिळालेले आहेत. मला नाही आठवत याआधी कधी असं घडलं आहे. तर हे जबरदस्त यश आहे या स्पर्धेचं, 7 स्टार ट्रॉफीचं. इस बार बहुत शालीन अंदाज में फ्लेक्सिबिलिटी के साथ खेल दिया और गेंद को भेज दिया मैदान के बाहर. 4 रनों के लिए लगने वाला ये शानदार शॉट. पिकअप शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. प्लेसमेंट खूप छान आणि टायमिंग देखील तेवढंच वाखाणण्याजोगं होतं. 2 खेळाडूंच्या मधून बॉल काढलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी अनिकेतनं. चौकारानं स्वतःचं त्याने अकाउंट ओपन केलं आहे. अटॅक करण्याची गरज आहे आणि अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा इथे प्रयत्न सुरू आहे. इस बार बॉल लेग स्टंप के बाहर और अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए वाइड बॉल. स्कोर आगे बढ़ता हुआ 15. अजय, कई बार चौका छक्का लगने के बाद रिदम बिगड़ते हुए हमने देखा है. क्या वो ये ऐसी एक ऑड घटना है या तो फिर ये रेगुलर है, हमें पता चलेगा. इस बार उठा दिया, कोई रोकने वाला नहीं है. घर वाले घर नहीं, हमें किसी का डर नहीं. गेंद और फील्डर में रेस लगी. आखिरकार फील्डर ने रेस को जीता, लेकिन अनिकेत जब तक 2 रन हासिल कर चुके थे. स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 1 विकेट के नुकसान पर. चांगलं टायमिंग साधताना दिसतोय अनिकेत, आणि पॉवर प्लेमध्ये जशी फलंदाजी व्हायला हवी आहे तशी फलंदाजी त्याची सध्या तरी चालू आहे. क्षेत्ररक्षणाची जी सजावट आहे ते पाहून येथे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन येते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जो खेळाडू होता तो सर्कलमध्ये आता आलाय. 3 खेळाडू सध्या सीमारेषे लगत आहेत. डीप स्क्वेअर लेग, वाईडिश लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ. इस बार लोअर फुल टॉस थी, टप्पा खाया गेंद ने. कम से कम 2 ले सकते थे, लेकिन वहाँ 1 ही लिया. जोखिम नहीं उठाया. महेंद्र मागे स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं. महेंद्र को पता है कि जो भी करना है मुझे ही करना है, और मैं जितना खेलूंगा उतना मेरी टीम आगे बढ़ेगी. जो रोल बबलू ने किया विकी स्पोर्ट्स कुक्से के लिए, मैं उसी की कार्बन कॉपी के रूप में खेलूंगा. बबलूनं 42 धावांची नाबाद खेळी साकारली. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईकच मिळाली नाही, नाहीतर अर्धशतक त्याचं कंप्लीट झालं असतं या फायनल मॅचमध्ये. येस, बबलूनं जे करून दाखवलंय बॅटिंगमध्ये तेच आता महेंद्रला करून दाखवावं लागणार आहे वाशिरी टीमसाठी. ओ व्हाट अ शॉट, हॉट शॉट. अब इस तरह के शॉट के लिए क्रिकेट में कोई फील्डिंग पोजीशन डिफाइन नहीं की गई है. मुझे ऐसा लगा कि गोल्फ खेल रहे. अप्रतिम शॉट, सरळ बॅटचा प्रहार केलाय. लो फुलटॉस चेंडू होता. स्टेडी हेड, अगदी योग्य नजर चेंडूवर. बॉडी बॅलन्स फार छान आणि सुरक्षित फटका हा होता, कारण गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चौकार ठोकलाय महेंद्र मागेनं. संघाची धावसंख्या 1-22. सुपर बैटिंग महेंद्र मागे द्वारा. आप देख रहे हैं 7 स्टार ट्रॉफी 2022 भिवंडी कुक्से में. इस वक्त ग्रामीण क्रिकेट का फाइनल चलता हुआ. इसके बाद
जानी स्पोर्ट्स वड़पे और चेरोबा वाशिरे रायगढ़ का फाइनल होगा। अब देखिए स्टैंड एंड डिलीवर, उनके दाहिने पैर में क्रैम्प आए, वो करहा उठे दर्द से, लेकिन उन्होंने हिम्मत नहीं हारी, उस गेंद को भेज दिया उन्होंने तारामंडल में और स्कोर को पहुंचा दिया 28-1। महेंद्र मागेच्या विरोधात आता कुठल्या प्रकारचे चेंडू टाकावेत हा मोठा प्रश्न पडला असेल बबलूला। घणाघाती प्रहार केलाय ऑन साईडला 6 धावांसाठी, धावसंख्या 1 बाद 28। खेळ थांबवण्यात आलाय कारण महेंद्रला क्रॅम्प्स जाणवत आहेत त्याच्या उजव्या पायामध्ये आणि ही समस्या सेमीफायनल मॅचमध्ये देखील उद्भवली होती। आणि जेव्हा तो लंच करण्यासाठी आला होता, माझ्याशी चर्चा झाली, मला बोलत होता की धडाकेबाज चषकामध्ये देखील आज त्यांची मॅच आहे ओपनची, तर तिकडे तो जाणार नाही असं त्याचं म्हणणं होतं, कारण कुठेतरी पूर्णपणे फिट नाही आहे, तंदुरुस्त नाही आहे आणि त्याचा फटका येथे कदाचित वाशिरे संघाला देखील बसू शकतो। निलेश जाधव यांच्या हातात सध्या बॉल दिसतोय, प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत चौदरपाडा संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू। बरेचसे क्रिकेट रसिक या सामन्यांचा आनंद लुटत आहेत। स्वर्गीय सीताराम दगडू पाटील स्टँड माजी सरपंच कुकसे, त्याचप्रमाणे कैलासवासी आपण बघतो जनार्दन सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ देखील हे स्टँड उभारण्यात आलं आहे क्रिकेट रसिकांसाठी। सौजन्य लाभलेलं आहे त्यासाठी श्रीमती कमला जनार्दन पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुकसे यांचं सौजन्य त्या स्टँडसाठी लाभलेलं आहे। पुन्हा एकदा खेळाकडे वळूयात। सुरेख बॉल, बहुत अच्छी टाइमिंग के साथ। देखिए थोड़ा दौड़ने में तकलीफ हो रही है, लेकिन मैं दौड़ूंगा क्योंकि दर्द की भी अपनी एक अलग अदा है कि वो सहने वालों पर फिदा है, और जो फिदा हो जाए ऐसी बैटिंग इस वक्त महेंद्र मागे द्वारा। प्रेशर सिचुएशन, 2 ओवर 29 रन 1 विकेट। अजय मेरे ख्याल से पहले 2 ओवर में पहली पारी में अगर हम देखें तो स्कोर शायद 32 था, तो कोई ज़्यादा फर्क नहीं है ये स्टेज पे। हो, आणि एकच गडी गमावण्यात आलेला आहे आतापर्यंत चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाकडून। कुकसे संघानं एकही गडी गमावला नव्हता पहिल्या 2 षटकांमध्ये। मला वाटतं त्यांचा देखील एक गडी बाद झाला होता, धावचीच्या रूपात बंटी बाद झाला होता, तर फारसा काही फरक नाही आहे। आणि आता 18 बॉल्समध्ये 48 बनवायचे आहेत चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाला 7 स्टार ट्रॉफी 2022 ही स्पर्धा जिंकण्याकरिता। मॅच खूप चांगल्या स्थितीत आहे मला असं वाटतंय, इवन स्टीवन काइंड ऑफ सिच्युएशन, जरी 16चा आस्किंग रेट असला तरी, कारण महेंद्र मागे खेळपट्टीवर आहे, चांगल्या टचमध्ये आहे आणि अनिकेतनं देखील चांगले फटके खेळलेत। आस्किंग रेट के ऊपर नज़र रहेगी, लेकिन साथ में जो क्रिकेट की कुशलता है, जो स्किल उन्होंने एक्वायर किया है, उस स्किल को बताना होगा। सबसे बड़ी बात है अजय, अंग्रेजी में कहता ना, ही विल हैव टू प्ले एन इनिंग्स फुल ऑफ कैरेक्टर। स्विच ऑन स्विच ऑफ कब करना है। दरम्यान या ठिकाणी कुकसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॅसिंग नेतृत्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अशा प्रकारची कामं तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये पाहिलेले आहेत। सन्माननीय भरतजी मुतराम पाटील त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल मित्रांनो, 5 दिवस या स्पर्धेमध्ये ज्याने आम्हाला विनामूल्य पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे असे आमचे दानशूर व्यक्तिमत्व तनिषा वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर सन्माननीय रवींद्रजी धर्मा पाटील या 2 मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे। तुमचं 7 स्टार ग्रुपच्या वतीने 7 स्टार ट्रॉफी 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। देखिए यहाँ पर विकेट गिरा, महेंद्र अभी भी चल नहीं पा रहे, उनके पास एक ही ऑप्शन था। देखिए वो सिंगल डबल दौड़ नहीं पाते, उन्होंने सोचा मैं 4 या 5 बड़े शॉट खेल दूं तो टीम का काम आसान होगा, लेकिन उतना आसान नहीं था जितना उन्होंने समझा, और एक बेहतरीन कैच के ज़रिए कैप्टन आउट होते हुए, और अब एक दबाव यहाँ पर बढ़ता हुआ यहाँ पर चेरोबा वाशिरे टीम के ऊपर विकी स्पोर्ट्स कुकसे द्वारा। दरम्यान या ठिकाणी डबल एच स्पॉन्सर सर्वे सर्वा अर्थात जफरभाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तुमचं 7 स्टार ग्रुपच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। मिस्टर जफरभाई यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार
त्याचप्रमाणे तलीलगावचे लेजंड खेळाडू अफसर रईस हे सुद्धा आहेत. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे जानेस्पोर्ट वडपे संघाच्या संघनायकाला आणि चेरोबा वाशिरे रायगड टीमच्या संघनायकाला की आपली जी प्लेइंग लिस्ट आहे 11 ची लिस्ट आहे ती तुम्ही आमच्याकडे पोहोचवायची आहे प्लीज. कारण आता मात्र आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, त्यामुळे मी विनंती करतो की आपण प्लीज आपण आयोजकाशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. बहुत ही करारा झटका लगा है चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे को इस फाइनल मैच में. महेंद्र मागे आउट हुए हैं. अच्छा कैच उनका लपका गया. लो फुल टॉस गेंद की थी मयूर ने और मयूर ने आखिरकार अपने जाल में फंसा लिया है महेंद्र मागे को. महेश ने कैच लपका था. नए बैट्समैन आए हैं हार्ड हिटर जय शिलार. ऐसा नहीं है कि महेंद्र आउट हुए तो मैच खत्म हो गया. अभी भी अच्छे बल्लेबाज क्रीज पर है. इसके बाद उज्जवल शिलार का भी आना बाकी है. मेरे ख्याल से उज्जवल नहीं खेल रहे हैं इस मैच में, जैसे 12वें खिलाड़ी बता रहे हैं. जी बिल्कुल, होते तो शायद वो गेंदबाजी भी करते. बेहतरीन शॉट. इनके पास ताकत है और सब कुछ है, नज़ाकत भी है, लेकिन इस बार ताकत का इस्तेमाल किया है जय शिलार ने और ये लंबा छक्का. बचना ए हसीनो लो मैं आ गया. मला कधी कधी अजय असं वाटतं ना, हे गाणं जेव्हा वाजते ना तेव्हा मला असं वाटतं की आकाशवाणीवर हे गाणं वाजल्यानंतर सर्वात जास्त जर कुठे वाजलं असेल तर ते चॅलेंज क्रिकेट मैदानावर. कारण असा म्हणजे ह्या गाण्याचा इफेक्ट आहे. आणि ऋषी कपूरने केलेली ॲक्टिंग म्हणा, किशोरदाची आवाज म्हणा, आर डी बर्मनचा म्युझिक म्हणा, बाकी जबरदस्त. आणि अशीच एंट्री इथे मारलेली आहे तो म्हणजे जयेश. आणि जयेशला माहीत आहे महेंद्र बाद झाला आहे, माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे, मी हे आव्हान पूर्ण करणार. सेमीफाइनल मुकाबला जिताने में इनकी बड़ी भूमिका रही थी वाशिरे टीम के लिए. गति परिवर्तन, लेन को भी थोड़ा सा खींचा, लाइन भी थोड़ी सी बदली थी. इस बार दूर रखा बल्लेबाज से. अच्छी वापसी मयूर पाटिल की. बैक ऑफ द हैंड, इस बार बैक ऑफ द हैंड स्लोअर वन डाली है. दो तरह की हमने देखा है उन्होंने स्लोअर गेंदें की है इस पारी में. एक तो बैक ऑफ द हैंड डालते हैं और एक कहीं ना कहीं जो इंडेक्स फिंगर है और मिडिल फिंगर है उन दोनों के बीच में गैप रखते हैं, थोड़ा सा उंगलियों को फेरते हैं गेंद की बाई तरफ. चतुर गेंदबाज है. फिर से धीमा डाला, फिर से बीट किया. बहुत ही खूबसूरत गेंदबाजी मयूर पाटिल की. 2 विकेट्स चटका चुके हैं. ये देखिए फिर से टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद और जल्दी खेल रहे हैं, परख नहीं पा रहे बल्लेबाज जय शिलार. फुटवर्क अजिबात नाही आहे आणि आलेला जो फलंदाज आहे त्याच्या बॅटच्या रेंजमध्ये चेंडू देत नाही आहे. धावा पाहिजे असतील तर तुला मेहनत करावी लागेल. 14 गेंदे और 42 की जरूरत. लीडिंग एज गेंद हवा में है और बहुत ही बेहतरीन कैच बंटी पाटिल द्वारा. एक और विकेट का पतन. पूरी लंबाई की गेंद थी जिसको फ्लिक करना चाहते थे जय शिलार. ऑन साइड में खेलने का इरादा था लेकिन लीडिंग एज लगा और उनका काम तमाम. यापूर्वीचे जे 2 चेंडू निर्धाव गेले होते कुठेतरी त्याचा मेंदूवर त्याचा परिणाम होता. कसं बसं मला स्ट्राईक फिरवायची आहे म्हणून त्यांनी तो शॉट खेळला आणि बाद झाला. नए बैट्समैन नितेश आए हैं. ये भी कैच हो सकता है. महेश गेंद के नीचे और कोई गलती नहीं. इनके पास सुरक्षित हाथों की जोड़ी है. एक और अच्छा कैच, एक और विकेट धराशायी. 35 पर 4 वाशिरे.
धीमी गति की गेंदों में ही ज़्यादातर बल्लेबाजों को आज फंसाया है मयूर पाटिल ने। उनका शानदार सफल स्पेल समाप्त होता हुआ 3 ओवर के पश्चात स्कोर है 35 पर 4 और अब बचे हुए 2 ओवर्स में 42 रन चाहिए चिरोबा स्पोर्ट्स वाशेरी टीम को चॅम्पियन बनने के लिए। थोडासा अवघड आहे, 12 पैकी कमीत कमी 4 ते 5 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावे लागेल। महेंद्र मागे बाद झालाय, हिरामन बाद झालाय। जर आता आपण बघितलं जयेश हा सुद्धा मैदानाच्या बाहेर परतलाय। अनिकेतवर मोठी जबाबदारी आहे। जर अनिकेत असे काय 3-4 फटके मारण्यामध्ये यशस्वी झाला, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत लढायचं, म्हणजे हे महत्त्वाची गोष्ट आहे। जे खेळाडू वृत्ती आहे आणि जी लढाऊ वृत्ती आहे दोन्ही दाखवावे लागणार आता राहिलेल्या 2 षटकांमध्ये। दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य देणारे कुकसे बुरुली गावचे उद्योजक सन्माननीय मगनजी कालेकर, त्यांच्यासोबत आहेत सन्माननीय गोरखनाथजी पाटील आणि कुकसे गावचे उद्योजक ज्ञानेश्वरजी पाटील आमचे ड्रेस स्पॉन्सर आहेत। सर्व मान्यवरांचं मी 7 स्टार ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। नेवर की शुरुआत हो चुकी है। आकाश के हाथ में है गेंद, सिंगल पहली गेंद पर आया है। 11 गेंदें और 41 रन, बहुत ही कठिन चुनौती वाशेरे के बल्लेबाजों के सामने। बेहतरीन गेंद, अच्छा पेस। मुझे लगता है कि कुकसे टीम के ये सबसे तेज़ बॉलर है। हर मैच में हमने देखा है उन्होंने अच्छे रफ्तार के साथ बॉलिंग की है। ऑफ स्टंप के बाहर फुल लेंथ रखा था। जीत की तरफ अग्रेसर नजर आ रही है विकी स्पोर्ट्स कुकसे। इस बार उठा के खेल दिया है फील्डर, गेंद के नीचे आते हुए कैचिंग लाजवाब देखने को मिल रही है। इस बार करण ने कैच लपका है और एक और विकेट का पतन। यस, त्यौहार शुरू हो चुका है ऐसा हम समझ सकते हैं कुकसे गांव में, क्योंकि कुकसे गांव में क्रिकेट का त्यौहार पिछले कुछ दिनों से चल रहा है 7 स्टार ट्रॉफी में। पर काय जबरदस्त इथे अजय एक गोष्ट तुम्ही पाहिली, मयूर स्लो, सुपर स्लो, मध्यम स्लो आणि आकाश गुड, बेटर, बेस्ट, फास्ट, अजून फास्ट, जास्त फास्ट, म्हणजे 2 वेगवेगळ्या गतीच्या मध्ये कुठेतरी अडकलेला आहे हा संघ, तो म्हणजे चिरोबा वाशेरे। पारी पूरी तरह से लड़खड़ाती हुई, किनारा लगा है, किस्मत वाले रन्स मिलेंगे यहाँ पर, चौका मिलेगा। जहां खेलना चाहते थे वहां खेल तो नहीं पाए, लेकिन 4 महत्वपूर्ण रन्स मिले हैं उदय को। चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा आहेत 37। अजूनही अवघड आहे, परंतु पुढील 2 चेंडूमध्ये जर षटकार आले तर इक्वेशन 6 चेंडू 25 पर्यंत ते आणू शकतील। वही कोशिश है, ऑन द राइज उठाकर खेल दिया है। लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, पहले बाउंस पर फील्ड करते हुए 1 ही रन मिलेगा। 7 गेंदे और 36 रनों की ज़रूरत है। बड़ा टारगेट रखा गया, बहुत बढ़िया बैटिंग रही। टॉस गंवाने के बाद विकी स्पोर्ट्स कुकसे की बबलू ने 42 रनों की नाबाद पारी खेली। धुआंधार बैटिंग की उन्होंने, केवल 2 रन दौड़ कर लिए थे, बाकी सारे रन्स बाउंड्रीज में बनाए। इस बार फिर से कैच का मौका, ओ करण इस बार पूरी तरह से पहुंच नहीं पाए, थोड़ा मुश्किल अवसर था। 2 रन यहाँ पर आराम के साथ मिल जाएंगे, लेकिन सिंगल डबल से कहाँ पर दाल गलने वाली है चिरोबा स्पोर्ट्स वाशेरी की। यह फाइनल मुकाबला पूरी तरह से विकी स्पोर्ट्स कुकसे टीम के पक्ष में झुक चुका है। 6 गेंदों का खेल बाकी है और 34 रनों की आवश्यकता चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे को। स्कोर हुआ है 43 पर 5। केविलवाणी अवस्था आणि त्याच्यासाठी जबाबदार तेच आहेत। या ठिकाणी आदरणीय मनोज पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक स्वागत 7 स्टार ट्रॉफी 2022 मध्ये। दयनीय अवस्था आहे, 43 ला 5 चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे, 6 चेंडू आणि 34 धावा असं खडतर समीकरण। कुकसे टीमनं खूप चांगली कामगिरी स्वतःच्या घरच्या मैदानावर केली आहे आणि अनेकदा अशी चांगली कामगिरी या मैदानावर कुकसे संघानं केली आहे। पराभवाच्या छायेत खरं तर येथे वाशेरे संघ दिसतोय आणि विजयाच्या उंबरठ्यावर विकी स्पोर्ट्स कुकसे। विश्वजीत ठाकूर यांचं आगमन झालं या ठिकाणी, एक नामवंत क्रिकेटपटू। सुंदर फटका,
4 धावा मिळतील. ऑन द राईज खूप चांगलं टायमिंग साधण्यात आलंय. पहिल्या बॉलवर चौकार आलाय हरीजी. आता 5 बॉल्समध्ये 5 षटकार हवेत. नाही, नक्की मारावे तर लागेल, कारण एक दिवस क्रिकेटमध्ये असाही येऊ शकतो की शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारत एखादा संघ जिंकेल. कुठली गोष्ट अशक्य नाही या खेळामध्ये. क्रिकेट रसिकांची संख्या देखील आता येथे वाढताना दिसते कुक्सेमध्ये. पुल केलाय समोरच्या दिशेनं. ओ हो हो हो, व्हाट अ कॅच, व्हाट अन आउटस्टँडिंग कॅच. मयूर पाटील त्या ठिकाणी अफलातून झेल. सामना म्हणून सुद्धा बघितला जाईल. गोलंदाजीमध्ये चुणूक दाखवली, क्षेत्ररक्षण करत असताना त्याने चपळता दाखवली आणि आता पूर्ण नामोहरम केलंय आपल्या विपक्षी संघाला. अरे जी अन ॲब्सोल्यूट रिपर. या दिस इज आउटस्टँडिंग. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, जर आमच्या जल्पेशबाई आणि GTCने कापला आणि रिलीज केला तर हजारोच्या संख्येने लोक बघतील. तुमच्या माहितीसाठी आजच्या दिवसात 1,18,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा आजच्या दिवशी पाहिलेली आहे. यावेळेस चेंडूला हुक केलंय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये 2 खेळाडूंना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय 4 धावांसाठी. खरं तर फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे या फायनल मॅचमध्ये. सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. मात्र एक चांगला फटका, अजूनही प्रयत्न सुरू आहेत फलंदाजांचे. त्यांनी देखील हार मानलेली नाही आहे. परंतु आपण जर पूर्ण सामन्याचं विश्लेषण केलं तर खेळाच्या तिन्ही डिपार्टमेंट्समध्ये विकी स्पोर्ट्स कुक्से संघ आघाडीवर राहिला आहे. येस, नक्की उजवा ठरला आहे. आणि बबलू वन मॅन शो, एक पात्री अभिनय त्याने केला आहे. जबाबदारी आपल्या खांद्यावर त्याने घेतली आहे. अतिउच्च दर्जाचा संयम हे त्याच्या खेळामध्ये आज बघायला मिळालं आहे. अप्रतिम बॉल यावेळेस, भन्नाट पेस, सुपर्ब यॉर्कर. हे बऱ्याचदा घडलंय. मोठा फटका आल्यानंतर कुक्से संघाच्या गोलंदाजांनी खूप चांगले चेंडू टाकत कमबॅक करून दाखवले. आणि आता फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 6 बाद 51, 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुढचा सामना ऑल इंडिया ओपनचा अंतिम सामना असेल. खडेकडे लॉफ्ट केलाय, फुल टॉस बॉल होता, फायदा उचलला जातोय. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. थोड्या वेळात होणार आहे, कारण चाहूल लागलेली आहे. द लेजंड ऑफ भिवंडी, मॅन हू सॉ टुमॉरो. आणि विश्वजित ठाकूर यांच्या बरोबर बाळ गोपाळ सुद्धा सेल्फी घेत आहेत. याचबरोबर सामना संपतोय आणि 7 स्टार ट्रॉफी ग्रामीण विजेता संघ विकी स्पोर्ट्स कुक्से, उपविजेता संघ चेरोबा वाशेरे. दोन्ही संघांचा. आणि आता चेरोबा वाशेरे आणि जानी स्पोर्ट्स वडपे यांच्यामध्ये ऑल इंडिया ओपन क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना तुम्ही बघणार आहात. आणि हा सामना थोड्याच वेळात तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत नाणेफेक झाल्यावर.